काल आपण सदाचरणामध्ये परिपूर्णता कशी आणता येते याविषयी आपण बघितलं होतं. सदाचरण आणि दूरचरण म्हणजे ह्या वागण्याच्या पद्धती, आचरण्याच्या पद्धती आहेत. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा आचरणावरतीच अवलंबून आहे. आपण कसल्या कृती करतो आणि आपण कसं जीवनामध्ये वागलं पाहिजे, धम्म हेच शिकवतो. आणि म्हणून ह्या शिक्षणानुसार धम्माचे आचरण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जी प्रकरणं होती त्याप्रमाणेच आपण इथे ग्रंथाचं पठण करत आहे. कालचं प्रकरण आपण बघितलं की सदाचरण जरी असलं, कारण माणूस जरी वर्तणूक चांगली असली तरी ती वागणूक परिपूर्ण असावी. आणि मग ती परिपूर्ण वागणूक येण्याकरता काय करावं लागतं, कशी साधता येते, तर त्याच्यामधला मार्ग सांगितला होता त्यांनी. मग त्याच्यामध्ये बरंच याचं पंचशील आहे, अष्टांगिक मार्ग आहे. कारण तुम्हाला परिपूर्णता येण्याकरता शिलाचं पालन केलं पाहिजे. बिनशिलाचं पालन केल्याशिवाय तुमच्यामध्ये सदाचाराची परिपूर्णता येत नाही. हा प्रकरण आपण आज काल पाहिलं. आज आपण बघू की सदाचाराच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आता साधी गोष्ट आहे की आपल्याला जर समजा काही चांगलं काम करायचंय तर त्याच्याकरता का कोणाची वाट पाहायची गरज आहे का? काही गरज नाही. चांगलं वर्तणूक करताना कुठल्याही सहचार्याची म्हणजे सोबत्याची वाट पाहायची गरज नाही. सोबत्याची वाट कधी बघायला पाहिजे? वाईट काम करताना. मारामाऱ्या करायला जायचं, एकट्याने काही जायची गरज नाही. 4-5 जण जमा करून जावं लागेल ना. मोर्चा काढायचा आहे, एकट्याने काढता येतो का? नाही. म्हणून आपल्याला चांगलं वर्तन करताना कुठल्याही सहचार्याची वाट पाहायची गरज नाही, असं आजचं हे प्रकरण आहे. आता इथे आपण भौतिक जीवनाच्या गोष्टी जर बघितल्या तर सहकार्याशिवाय किंवा सहचार्याशिवाय चालणार नाही. कारण पहिला सहचारी आपण पत्नी निवडतो, है की नाही? मग इथं बुद्ध काय म्हटले असेल की चांगल्या मार्गावर चालण्याकरता सहकार्याची किंवा सहचार्याची तुम्हाला गरज नाही. तर बुद्धांनी हे वाक्य आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता वापरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला खरं बोलण्याकरता बायकोची गरज लागते का? काही गरज नाही ना. तुम्हाला खरं बोलायचं तर आपण घरातून निघताना कोणी विचारतं का, सांग गड्या आज खरं बोलू का खोटं बोलू, बाहेर चाललोय म्हणून असं कोणी म्हणतंय का? किंवा असं म्हणायची काही गरज नाही. म्हणून तुम्हाला चांगल्या मार्गावर चालण्याकरता सहचार्याची वाट पाहण्याची किंवा सहचार्याची गरज पडत नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे जगात माणसाने कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळावून युद्धात नेतात. माणसाळावलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणे ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकलेले खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात. परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व गज ही सर्व वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर आत्मसंयमाने आत्मवाहनच चालू शकते. भगवंत आणि बाबासाहेब इथं उदाहरण देतात की एखादा हत्ती की जो गज हत्ती असतो तर युद्धामध्ये त्यालाही बाण लागतात. एका ठिकाणी कुठेतरी मी असं वाचलेलं आहे की एका याच्यामध्ये हत्ती फसतो आणि तो म्हातारा झालेला हत्ती असतो. आणि मग बरेचसे लोक त्याला वर काढायचा प्रयत्न करतात. आधुनिक युगातलं क्रेनही तिथे घेऊन जातात, पण ते क्रेनही काही उपयोगाचं पडत नाही. एक वयस्कर माणूस येतो आणि तो म्हणतो, त्या हत्तीकडे बघतो, त्याला ते बराचसा जुना हत्ती वाटतोय आणि मग तो सांगतो की हत्ती तसा उठणार नाही, तुम्ही किती क्रेन लावले तरी उठणार नाही. मग काय करायचं? म्हणे नगारा वाजवा.
आणि जेव्हा नगारा वाजवतात तेव्हा तो हत्ती गाळातून उठतो, उभा राहतो आणि चालायला लागतो. त्या गाळातून आपण होऊन बाहेर येतो. ह्या कथेचा अर्थ काय की तुमचे प्रयत्न तुम्हाला स्वतःच करावे लागतात, कारण तो युद्धातला हत्ती होता. कारण कुठल्याही युद्धात जायचं तर त्या प्राण्याला पहिले ते नगारे वाजले की त्याला समजायचं की आता मला युद्धात जायचंय. आणि तो म्हातारा झालाय आणि चिखलात फसला, त्याला वाटलं जाऊ दे आता बसायचंच आहे, युद्ध काही नाहीये, आणि क्षीण झालेला होता, शक्तीही नव्हती. त्याने तसा प्रयत्न करून पाहिला पण त्याला उठता येत नव्हतं. तेच उदाहरण इथे लागू होतं की तुम्हाला चांगलं काम करायला कुठलं क्रेन किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला लागणार नाही. चांगल्या कामाची फक्त स्फूर्ती जरी तुमच्यात आली, म्हणून ते उदाहरण देतात की जसा गजराज जंगलामध्ये एकटाच फिरतो, आपल्या चांगल्या कृती करता तो झाडाचा पाला पाचोळा खात एकटाच फिरतो, त्याप्रमाणेच तुम्हाला चांगलं काम करताना कुठल्याही सहकार्याची आवश्यकता बाळगू नका किंवा सहकार्याची वाट बघत राहू नका. चांगल्या वर्तनाला, चांगल्या कामाला सहकार्याची काही गरजही लागत नाही. अश्वगज ही सर्व वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर आत्मसंयमाने आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणे प्रयासाने स्वतःचे कुकर्मापासून विमोचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता, आता इथं प्रवास काय कुठल्या गावाला सासूरवाडीला जायचं आहे का? नाही, इथे प्रवास आहे की आपल्या सन्मार्गाचा आहे. आपल्याला सन्मार्ग कसा मिळेल, आपण आपल्या जीवनामध्ये सन्मार्गावर कसे चालू. आणि मग इथे बुद्ध उत्तर देतात की या सन्मार्गावर जर चालत असताना तुम्हाला सहचारी चांगला भेटला तर अवश्य त्याच्या मागून चालून जा. मग आयुष्यात आपल्याला सहकारी कुठले कुठले भेटू शकतात? जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेस आपल्याला सहकारी आई वडील असतात, आणि तिथे आपण एकदम विश्वासाने की जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण आई वडिलाच्या पाशामध्ये सहकार्याने वागत असतो. त्याच्यानंतर मित्र मैत्रिणी किंवा पत्नी, मुलं, म्हातारे झाल्यानंतर मुलं हे सहचारी असतात. पण भगवान बुद्ध काय सांगतात इथे की तो जर सहकारी चांगला असेल, सहचारी चांगला असेल तर मात्र बिनधास्तपणे त्याच्या पाठीमागे जा. पण तो जर चांगला नसेल तर मग मात्र तुम्ही एकटेच चालत राहा, कारण सन्मार्गावर चालायला मग तुम्हाला सहकार्याची काही गरज नाही, असं भगवान बुद्ध सांगतात. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडत नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्कारला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्कारा. आणि ते म्हणतात मग जर तुम्हाला तसा सहकारी चांगला भेटत नसेल किंवा प्रज्ञेने तुम्ही जर बघितलं की आपल्याला सहकारी चांगला नाही, तर मग मात्र अशा वेळेस तुम्ही एकट्यानेच प्रवास करा. कारण एकट्यानेच सत्कर्म करा, एकट्यानेच चांगलं वर्तन करण्याचा प्रयत्न करा. कुविचार मनातून उखळून टाका. ते उखळून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखळून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मच्छरी असले तरी मी इतरांच्या बाबतीत सदिच्छा बाळगीन. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असली तरी मात्र तुम्ही त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोधत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकाने पछाडलेले असले तरी तुम्ही
निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दृष्ट बुद्धी, देश, मच्छर, कारशान, लोभ, ढोंग, कपट, दुर्बुद्धी, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान याने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. इथे बुद्ध प्रत्येक गोष्टी तुम्ही जर आता मी हे वाचले सगळं लक्षात आलं असेल, त्याच्यात पंचशील, अष्टशील आणि 4 आर्य सत्य सर्व समावलेले आहेत. मग इथे बुद्ध सांगण्याचा तात्पर्य असं आहे की जग काही जरी करत असलं तर तुम्ही मात्र हे सत्याचे मार्ग सोडता कामा नये, कारण याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि भरपूर विश्वासाने तुम्ही चाललात तर मात्र तुम्हाला सहकार्याची गरज पडत नाही. आणि तुम्ही जरी दुसरे शंकाने पछाडलेले असतात ना काही काही गोष्टीत आपण जर आत्ताच्या, कारण धर्म आणि धम्म हा आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये लागू पडतो. आजच्या स्थितीमध्येही बुद्धाचे हे पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट आपल्याला जशाला तसे लागू पडतील. आजही आपण जर बघत बसलो तर आपण विश्वास करायचा की नाही करायचा, त्या विश्वासावरती ते आचार्य रजनीश एक गोष्ट खूप छान सांगायची, म्हणजे सत्य घटना सांगतात ते की एक योगी म्हणजे बौद्ध योगी होता. आत्ताच्या याच्यातली गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी, आता ती मला माहिती नाही किती त्याची सत्यता आहे आणि काय. तर ते म्हणे की तो जहर घ्यायचा आणि लघवी वाटत त्याचं जहर पास व्हायचं. असं 3 युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रयोग करून दाखवले. आणि रंगूनच्या युनिव्हर्सिटीमध्ये तो प्रयोग करायला गेला. त्यांनी जहर पिलं पण त्याला अर्धा तास लघवीच आली नाही. आणि मग त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की मी जे पिलेलं हे विष रक्तामध्ये भिनलं तर नाही ना. आणि हे एवढ्या शंकेपोटी मात्र त्याच्यावरती मग ते जहराचा परिणाम दिसायला लागला आणि तो रंगूनच्या युनिव्हर्सिटीमध्ये योगी मेला. सांगण्याचा उद्देश काय होता की जोपर्यंत त्याच्यामध्ये विश्वास कायम होता आणि त्याला लोक विचारायचे नाही की हे कसं शक्य आहे. आज आपणही जर म्हटलं की आपल्यातल्या कोणाला जर म्हटलं की जहर प्या, आपण पिऊ का? आपल्याला माहिती आहे याच्या मरतंय. आपल्याला जरी अनुभव नसला तरी आपल्याला माहिती आहे जहर घेतलं की माणूस मरतो. पण तो सांगायचा की मला विश्वास आहे आणि मी त्या विश्वासाने जहर सांगायचो की माझं शरीर त्या जहराला स्वीकारणार नाही. माझ्या योग क्रियेने मी त्याला आत्मविश्वासाने सांगायचो की ते स्वीकारणार नाही आणि मला अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये लघवीला यायचं आणि ते पास व्हायचं. पण ज्या वेळेस माझा आत्मविश्वास डावलला, कारण जी नेहमीची प्रोसेस होती की जहर घेतलं की 5 ते 10 मिनिटांमध्ये लघवीला यायचं, ती आली नाही. म्हणून मला शंका उत्पन्न झाली आणि शंका उत्पन्न झाल्या झाल्या शरीराने ते ऍक्सेप्ट केलं. शंका काय उत्पन्न झाली होती की ते माझ्या रक्तात तर भिनलं नाही ना. जेव्हा तुम्ही ती शंका उपलब्ध केली, अशी शंका करता क्षणी त्या शरीराने ते स्वीकारलं. म्हणजे इथे सांगण्याचं त्याने ते सांगितलं होतं की बुद्धांनी हे तर तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्हाला पटलं. पहिलं तर बुद्ध काय सांगतात की जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही आणि जोपर्यंत तुमची खात्री होत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. पण मात्र एकदा का अनुभूती आली आणि एकदा का खात्री पटली तर मग मात्र विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि मग तुम्ही जर विश्वास नाही ठेवला तर मग मात्र पलट उलटी प्रक्रिया होती. की बुद्धाने सांगितलं की तुम्हाला अनुभूती आली, तुम्हाला सगळं पटलं, तरी तुम्ही शंका खाल्ली, मग ते स्वीकारणारच नाही ना. तसंच त्या शास्त्रज्ञाचं झालं. कारण विश्वास आणि शंका ह्या गोष्टी ज्या असतात, म्हणून ह्या प्रकरणामध्ये सदाचरणामध्ये की तुम्हाला कुठल्याही सहकार्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला एकदा विश्वास पटला तर सदाचरण तुम्ही करत जा. म्हणून ते जहराचं पण उदाहरण दिलं की जहरही तुम्हाला, जर तुमच्यामध्ये विश्वास असेल, तुम्ही चांगल्या मार्गावर असेल तर जहरही ते उलटल्या जातं. परंतु तिथेच जर तुम्ही शक केला किंवा शंकेला जागा दिली तर मग मात्र तिथे तुमचं सदाचरणही तुम्ही भुलून जाता. आणि म्हणून सदाचरण करण्याकरता तुम्हाला कुठल्याही सहकार्याची किंवा सदाचाराची गरज नाहीये. हे प्रकरण आपण इथे संपवलं. आता दुसरे प्रकरण सुरू होतो, निब्बाणावरील प्रवचन. आता पहिलीच गोष्ट तर निब्बाण. बौद्ध धर्म कशा करता धम्म सांगितला गौतम बुद्धाने? निब्बाणाला जाण्या. कारण शेवटचं हे आहे की जसं दुसऱ्या धर्मामध्ये मोक्ष सांगितलं तसं आपल्या बौद्ध धर्मामध्ये निर्वाण सांगितलं. आणि मग ह्या निर्वाणाच्या बऱ्याचशा व्याख्या केल्या. बाबासाहेबांनी सोप्या शब्दात सांगून टाकलं की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे निर्वाण.
खूप मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी याची व्याख्या केलेल्या आहे. जगामध्ये धम्मपद असं एक पुस्तक आहे की जगातल्या प्रत्येक भाषेत त्याचा अनुवाद झाला. आणि धम्मपदामध्ये निब्बाणाची गोष्ट प्रकर्ष आहे. मग धम्मच निब्बाणावरती अवलंबून आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये गेलात तर भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण कशा करता प्रयत्न करायचा, तर निब्बाणा करता. आणि निब्बाणाचा म्हणजे निर्वाण. निर्वाणाचे वेगवेगळे शब्दशः अर्थ घेतला तर निर्वाणाचा अर्थ आहे दिवा मालवणे, म्हणजे दिवा विझणे. शब्दशः अर्थ आहे त्याचा. विझणे म्हणजे सगळं संपल्याच जमा आहे. मग बाकीच्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की बुद्ध निराशावादी आहे, की बुद्ध काय सांगतात की निब्बाण आहे. बाबासाहेबही म्हटले की जर लोकांना सांगितलं की निब्बाण आहे हे सगळं संपलं तर लोक म्हणते मग कशाला करायचं, बरं डुकराचा जन्म भेटायला पण पुढे पाहिजे ना. आता तुम्ही असा विचार करा की निर्वाण म्हणजे सगळं संपणं असं आहे का? बरेचसे प्रश्न. आणि म्हणून हा धम्म समजताना एवढा अवघड आहे की माणसाला त्याची गोडी का लागत नाही. ह्याच प्रकारामुळे हिंदू धर्म का आवडतो की त्याच्या स्वर्गाची कल्पना आहे आणि तिथं काही शाप झाला की परत येता येतं, म्हणून तिथल्या गोष्टी लोकांना आवडतात. आणि इथे अर्थ कळत नाही, म्हणून निब्बाण म्हणजे प्रत्येकाने अर्थ काय काढला की निब्बाण म्हणजे सगळं संपलं, मुक्ती मिळाली, मोक्ष मिळालं, हा त्याचा अर्थ होतो. परंतु निब्बाणाचा अर्थ तसा नाहीये. उच्छेदवादी भगवान बुद्ध नव्हते. निब्बाण सम्यक संबुद्ध या सर्व याच्यातून आपण गेले, म्हणून ते 14 प्रश्न निर्माण झाले आणि त्याची बुद्धांनी उत्तरं दिली नाही. बऱ्याचशा जे मॅक्स मुलर आहेत शास्त्रज्ञ, त्यांनी सांगितलं की बुद्धाचे पंथ का पडले. बुद्ध जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत पंथ होते का? नाही. परंतु बुद्धाचे पंथ का पडले, तर बुद्ध गेल्यानंतर त्यांच्या भिक्षूंनी त्या 14 प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने त्या 14 प्रश्नाचे जे लोकांनी बुद्धांनी नाही दिले, बुद्ध हसून त्यांनी सांगितलं की हे तुमच्या बच्ची बात नाहीये. परंतु बुद्ध गेल्यानंतर प्रत्येकाने, आणि म्हणून महायान, हिनायान, तंत्रयान हे पंथ पडत गेले. का पडत गेले, तर महायानांनी मूर्ती आल्या ना, मूर्तीपूजा आणली, म्हणून त्यांनी निर्वाणाची संकल्पना मोक्षात आणली आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की मेल्यानंतर काय होतं, निर्वाणानंतर काय होतं. आणि म्हणून हे पंथ पडत गेले. म्हणून निब्बाण समजणं आणि निर्वाण समजणं, मी कालच बोललो तुम्हाला, कारण निर्वाण आणि निब्बाण जर खरं समजायचं असेल तर अभिधम्म पीठक समजावं लागतं. आणि अभिधम्म पीठक मला नाही वाटत कुठलेही, भले भिक्षूवरती टीका करू नये किंवा धम्मावरती करू नये, पण मला नाही वाटत की सर्वस्वी ते समजलंय म्हणून. कारण वाचण्याचा प्रयत्न आपणही करतो, कारण अभिधम्म पीठक हे कृतीचं आहे. भगवान बुद्धाने तुम्हाला निब्बाणाकडे जाण्याची ती विपश्यनेची कृती आहे अभिधम्म पीठकामध्ये, आणि ती जेव्हा कळते तेव्हा निब्बाणाचा खरा अर्थ तुम्हाला कळतो. म्हणून बाबासाहेबांनी ह्या निब्बाणाला सोप्या भाषेत सांगितलं. तुम्हाला निब्बाण कळायचंय ना, हा, मग आर्य अष्टांगिक मार्गाचा वापर करा, म्हणजे तुम्ही त्या निर्वाणापर्यंत जाता. बाबासाहेबाला तेच सांगायचं होतं की निब्बाण मिळवणं म्हणजे मनशांती मिळवणं आहे. माणसाला मनाची शांती कधी मिळवले, आणि बाबासाहेब तसे वागले. बघा, बाबासाहेबाचे प्रत्येक गोष्ट आहे. पहिलंच जर आपण हे घेतलं की सम्यक दृष्टी, बाबासाहेबाकडे किती सम्यक दृष्टी होती. कधी कधी मला वाटतं इथंच कोणीतरी प्रवचन केलं होतं की बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं तर तिथं घटनेमध्ये एक कलम घालून टाकलं असतं, बामणाला सगळ्या फाशी द्या म्हटलं असतं, असं काहीतरी वाचलं. कारण काय होतं की आपण सम्यक दृष्टीचा अभाव आहे आपल्याकडे तो. कारण हीच गोष्ट आपल्याला कळत नाही की बाबासाहेबाला घटना लिहिताना पण स्वातंत्र्य नव्हतं. बाबासाहेब फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आणि बाबासाहेबांनी एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की मला ह्या लोकांनी माझ्या मनाप्रमाणे घटना करू दिली नाही. काय होतं, कारण आपल्यालाच माहिती नसतं सम्यक दृष्टीचा काय अर्थ आहे. की बाबासाहेब त्या घटनेमध्ये जाण्याचा उद्देश, बाबासाहेबांनी एका व्याख्यानात सांगितलं की माझा लिमिटेड प्रश्न होता की मी तिथे का असावं, तर मला माझ्या समाजाचे प्रश्न तिथे मांडता येतील. बाबासाहेबांना नव्हतं माहिती की मी मसुदा समितीचा अध्यक्ष होईल, हे होईल ते. बाबासाहेब म्हणतात माझा उद्देश फक्त तेवढाच होता. काय सम्यक दृष्टी होती बाबासाहेबांची, की मला माझ्या समाजाकरता, की जो खितपत पडलाय, ज्याला माणसाचं जीनही जगता येत नाही, आता नशिबाने लोकशाही इथं उत्पन्न होते,
आणि तिथे मला माझ्या समाजाचे अधिकार अबाधित करता येतील, त्याच्याकरता मला संविधान सभामध्ये जायचं. ही काय होती त्यांची सम्यक दृष्टी होती. म्हणजे निब्बाणाला ज्या गोष्टी लागतात ती बाबासाहेबांमध्ये सम्यक दृष्टी होती. बाबासाहेब इथे तर पाडलं 2-3 वेळेस. बाबासाहेब पश्चिम बंगालमधून निवडून आले, आतमध्ये गेले. आपल्या सगळ्या लोकांना वाटतंय की बऱ्याचशा गोष्टी काय होतात की तिथे मग येतं की सम्यक संकल्प. बाबासाहेब जरी तिथे आत गेले तरी तिथला काय संकल्प होता त्यांचा, ह्या भाषणावाल्यासारखं नाही की बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लाख मनात आणला असतो, हो सगळ्यालाच मारून टाका, पण ते करणं त्यांच्या हातात होतं का? नाही. कारण तिथे तुमच्या माहिती करता सांगतो त्याच्यावर एवढे डिबेट आहेत की जवळजवळ 5-5 हजार पानाचे 11 खंड आहेत त्या संविधान सभेमध्ये, की एका कलमावरती एवढा वादविवाद व्हायचा की 3-3 हजाराच्या उपसूचना यायच्या. आणि बाबासाहेब कायदा मंत्री आहेत. बाबासाहेबाला आर्किटेक्ट का म्हटलं राज्यघटनेचं आपल्याला कळलं पाहिजे की बाबासाहेबाला आर्किटेक्ट का म्हटलं राज्यघटनेचं. आर्किटेक्ट म्हणजे बाबासाहेब तिचे सूत्र बांधणारे होते आणि म्हणून त्यांना शिल्पकार म्हटलं. कारण जवळजवळ तिथे 27 कमिट्या होत्या आणि प्रत्येक कमिट्या आपलं अनुमोदन तिथं मांडत होत्या त्या आराखडा कमिटीकडे, आणि आराखडा कमिटी त्याला सुसूत्रबद्ध करत होते. आणि बाबासाहेब बोधिसत्व असल्यामुळे त्या प्रत्येक त्यांच्या येणाऱ्या सूचनाला बाबासाहेब स्वतःचं रूप देत होते. आणि मग त्या संविधान सभामध्ये तिथे चर्चा व्हायच्या. आणि बाबासाहेबांची सम्यक दृष्टी बघा कशी होती. आता तुम्ही जर आताच्या लोकसभा याच्यावर तो टीव्हीवर तुम्ही बघत असाल कशा चर्चा होतात. बाबासाहेब एवढे बुद्धिमान होते की त्यांनी पहिलाच ठराव मांडला होता की आपण देशाचं संविधान बनवतो. आणि त्यावेळेचे लोकही बुद्धिमान होते. त्यावेळेची संविधान सभा बघा, त्यावेळेची लोकही बुद्धिमान होती. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्या पुढे प्रश्न मांडला होता की आपण देशाचं संविधान बनवतोय, येणाऱ्या पिढ्या आपल्याला संविधानकार म्हणतील. जर आपण कायदा बनवतानाच इथे लाथाळी केली तर मग मात्र हे संविधान बनणार नाही. म्हणून संविधान सभेच्या कुठल्याही कलमावर मतदान झालेलं नाही. कुठलंही कलम बिना मतदानाचं. कारण बाबासाहेबांनी सांगितलं मी याची सगळी उत्तरं देईल, आणि म्हणून त्यांनी प्रत्येक कलमाला बाबासाहेबांनी स्वतः उत्तर दिले. कायदा मंत्री म्हणून त्यांनी उत्तरं दिलेली आहेत की हे कलम मी इथंच का ठेवलं, हे कलमाला का मी त्याच्यात चेंज केले, का मी हे केलं. आणि म्हणून त्यांना आर्किटेक्ट म्हणतात. आणि म्हणून त्यांनी तो आर्य अष्टांगिक मार्ग तिथेही वापरला त्यांनी सम्यक समबुद्धीने, की त्यांना नाही तर त्याच्या मनात काय माणूस होते ना, ते का देव होते का? जलन तर त्यांच्या आत बी असेल ना की माझा बस चालला का महात्मा गांधीचं काय करू म्हणून, पण नव्हतं. कारण ते सम्यक वाणीने वागत होते, सम्यक विचाराने, आणि हात बांधलेले होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी की जेव्हा आपण याच्यामध्येही बघतो की निब्बाण हा प्रकार जो आहे की निब्बाणापर्यंत जाण्याला तुम्हाला मग हा पूर्ण धम्मच त्या निब्बाणावरती अवलंबून आहे. गौतम बुद्धाला निब्बाण सांगताना तुम्हाला शेवटची स्टेप सांगितलेली. मग कुठेतरी एका जण मी मागच्या याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की निब्बाणाचा चांगला अर्थ काय आहे की जगाला माझ्यापासून नंतर सांगा. आहे आपल्या याच्यामध्ये ते एक आहे की कुठलीही धम्मचर्चा किंवा काही चालू असताना जर आपल्याला काही बोलायचंही असेल तर हे सर्व झाल्यानंतर आपण बोलावं. कारण आपण ना मी देव आहे ना तुम्ही देव आहे, मी बोधिसत्व आहे ना तुम्ही बोधिसत्व आहे. कारण कुणी कोणाचा दावा सगळंच खरं आहे असं कुणी सांगू शकत नाही. निब्बाणाचा अर्थ मी आता सांगितला तसा चांगल्या चांगल्यालाही अजून समजलेला नाही. आणि म्हणून आपण मी ज्या शब्दात सांगितलं तुम्हाला की अभिधम्म पीठक, हे अजून चांगल्या चांगल्या माणसाला वाचता येत नाही. आणि म्हणून निब्बाणाचा अर्थ खूप लोकांनी वेगवेगळा घेतला. म्हणून मी माझ्या पद्धतीने सांगितलं की निब्बाणाचा सोपा अर्थ आहे की माझ्यापासून जगाला काहीही त्रास होत नाही आणि जगापासून मलाही काही त्रास होत नाही. ही अवस्था ज्या दिवशी प्राप्त होते त्याला निब्बाण म्हणायचं. मग आता हे निब्बाण प्राप्त करण्याकरता ह्या 2 ओळीमध्ये तुम्हाला काय काय सापडेल ते बघा. की आपल्याला ह्या 2 ओळीमध्ये की माझ्यापासून जगाला त्रास होणार नाही. विचार करून बघा बरं, आपल्यापासून आपल्या घरात आपल्यापासून किती त्रास आहे आपल्या, आहे की नाही? बायकोला त्रास आहे, पोराला त्रास आहे, आईला त्रास आहे, बापाला त्रास आहे. मग आपण निब्बाणापर्यंत जाऊ का? बरं यांचा सोडा, आपल्याला त्यांच्यापासून किती त्रास आहे. सोपी व्याख्या सांगितली की निब्बाणाचा अर्थ आहे की माझ्यापासून जगाला आणि जगापासून मला ज्या दिवशी त्रास वाटणार नाही त्या दिवशी मी निब्बाण या संज्ञेला
पोहोचलो, हा निब्बाणाचा अर्थ आहे. आणि निब्बाणावरती बाबासाहेबांनी लिहिले. मला वाटते बाबासाहेबांपेक्षा अजून भारतामध्ये तरी अजून कोणी मोठं झालं नाही. आणि म्हणून परत दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात येते की नाही तुम्हाला माहिती नाही. आजपर्यंत 6 संगीती झाल्या. त्रिपिटकाला संगीतीची मान्यता आहे. 6व्या संगीतीमध्ये मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाला त्रिपिटकामध्ये मान्यता दिली आहे. संगीती कशाला म्हणतात? त्यांच्यासारखा सत्संग नाही. संगीतीचा अध्यक्ष हा अरंत भिक्षू असावा लागतो. बिना अरंत भिक्षूच्या अध्यक्षेशिवाय संगीती होत नाही. म्हणून रंगूंची ही झाल्यानंतर अजून ती संगीती होत नाही. त्या संगीतीने भविष्यवाणी केली होती. बऱ्याचशा गोष्टी सांगतो मी तुम्हाला की अजूनही आपल्या याच्यात नाही. त्या संगीतीमध्ये सांगितलं होतं की बुद्धाचा जन्म भारतामध्ये झाला, बुद्ध धम्म हा भारतामध्ये आला, भारतात लयाला गेला आणि जगामध्ये प्रसारित झाला. परंतु ह्या संगीतीच्या नंतर भारतामध्ये असा एक बोधिसत्व निर्माण होणार आहे. त्या संगीतीला बाबासाहेब होते आणि तो धम्मचक्र परिवर्तन करेल. आणि तो दिवस बरोबर बुद्ध शासनाचा 2500वा दिवस असेल. आता आपले जे वाद सुरू आहेत ना, की दसऱ्याला घेतली की 14 ऑक्टोबरला घेतली, दसऱ्याला घेतली की 14 ऑक्टोबरला घेतली. बुद्ध शासनातला 2500व्या वर्षातला तो दिवस आहे आणि तो बोधिसत्व बाबासाहेब आहे. म्हणून कुठल्याही आपण जे जास्त अतिहुशार झालो ना, त्याला हे कारण आहे, त्याला बरोबर त्याच्यामध्ये सापडतात की युआन शांगच्या त्या नोट्स वरती ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्या कनिंगहमला सापडल्या आणि त्यांनी मग ती आमची नालंदा युनिव्हर्सिटी शोधून काढली. कुठल्या? त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये युआन शांगच्या नोट्स सापडल्या की ज्या 7व्या-8व्या शतकामध्ये तो भारतात आला होता. आणि त्याने लिहून ठेवलं होतं की आजच्या पाटणापासून एवढ्या एवढ्या किलोमीटरवरती अशी अशी युनिव्हर्सिटी होती, तिथे मी शिकलो, तिथे असे असे गुरु होते. त्या कनिंगहमने त्याच्यावर विश्वास ठेवून तो भारतामध्ये आला आणि मग तिथे अर्काई सुरू झाली आणि त्यांनी शोध लावला. त्यांनी जेव्हा खोदलं, आता ती फक्त 1 किलोमीटरची आहे. युआन शांगने किती लिहिलेलं ते 10 किलोमीटरच्या परिसरामधली नालंदा सोसायटी आहे. म्हणून एवढं सोपं नाहीये. आपण जे बघतो, आपण जे ऐकतो, आपलं जे ज्ञान आहे खूप तोकडं आहे, एका थेंबा एवढं आहे. बुद्ध धर्मामधले आपल्याला काहीही माहिती नाही. आपण अर्ध्या अळकुंडानं पिवळे आहोत सगळे. जे कोणी जोर आणतात ना की मी अमुक आहे तमुक आहे, काही नाहीये, अर्ध्या अळकुंडाने पिवळे आहेत सगळे. म्हणून बुद्ध धर्म स्वतः बाबासाहेब लिहितात की बुद्ध धर्म एवढा अथांग आहे की एका माणसाला ह्याच प्रस्तावनेमध्ये, ह्याच धर्मग्रंथाच्या एका जन्मामध्ये एका माणसाला एका वेळेस हा ग्रंथाचं किंवा ह्या लिटरेचरचं बुद्ध धर्माचं अध्ययन करणं शक्य नाही. जे बाबासाहेब ऍक्सेप्ट करतात तिथे आम्ही कोण आहोत? आम्ही मात्र खूप दावे करतो. आम्ही सगळे अतिशहाणे होऊन जातो आणि मग आम्हाला सगळं माहिती असं म्हणतो. निब्बाण हा एवढा सोपा शब्द नाहीये. ह्या निब्बाणाकरता पूर्ण जग पालथ झालेले. याच्यावर धर्मावरती आडाखडे आहेत. निब्बाणाकरता टीका आणि प्रतिटीका बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. निब्बाणावरती ह्या निब्बाणाच्या कारणाकरता तुमचा गौतम बुद्ध 10वा अवतार झालेला आहे. त्यांच्याकडे निब्बाण शब्दालाच त्यांनी मोक्ष जोडला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बुद्धाने काय सांगितलं, आमच्यातलाच मार्ग सांगितला ना, दुसरं काय सांगितलंय. म्हणून ते 10वा अवतार आहे. आणि निब्बाणामुळेच 10वा अवतार कसे आहेत तुमच्या माहिती करता सांगतो की भगवान गौतम बुद्धाला त्यांनी 10वा अवतार का म्हटलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एवढं पुण्य वाढलं होतं. ऍक्च्युली भगवान बुद्धांनी जास्त पाप वाढलं म्हणून धम्म केला. त्यांचं म्हणणं काय होतं की यज्ञ याग एवढं पुण्य वाढलं होतं की नरकात जायला लोकच नव्हती. मग काय करायचं, कारण यमदेवाची सुट्टी व्हायची वेळ आली होती ना. म्हणून विष्णूने अवतार घेतला की लोकांना गलत धर्म शिकवायला. भगवान बुद्धांनी पहिलंच सांगितलं ना की मी वेदाला मानत नाही. काय मानतात तिकडे? वेद हे देवाने निर्माण केलेले आहेत. मग त्यांचं म्हणणं याच्यावर त्यांनी सफाई काय दिली की लोकांना खोटं शिकवण्याकरता बुद्धाने धर्म घेतला. तुमच्या माहिती करता तुम्ही बौद्ध गयाला सगळे जात असेल, पण बौद्ध गयाला एक धाम आहे, तिथे ती लोक शेवटचा विधी करायला येतात. बौद्ध गयाला असा एक धाम आहे. तुम्ही जर कधी गेलात, पाहिलात की नाही माहिती, तुम्ही गेला असाल फक्त बोधी वृक्ष आणि ते विहार बघितलं आणि तेवढं पाहून आलात. तिथेच एक घाट असा आहे की तिथे हिंदू धर्मातले लोक जातात आणि शेवटचा विधी करतात आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीला एक दगड मारतात. हा विधी तुम्हाला माहिती नसेल, आजही करतात ते.
फक्त आता तिथे विहारामध्ये यायला मनाई आहे म्हणून, नाही तर त्याचा अर्थ काय की भगवान बुद्धाचं कुठलंही लिटरेचर आम्ही ऐकणार नाही, आम्हाला मोक्ष मिळू दे. भगवान बुद्धांनी दिलेली शिक्षा ही धम्माच्या विरोधात आहे. कोणाकरता दिली त्यांनी की त्यावेळेचे देव आणि दानव म्हणून ही शिक्षा कोणाला दिली? बुद्धाने दानवांना दिली, राक्षसांना दिली. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून एवढं सोपं नाही तुम्हाला निब्बाण आणि हे कळणं. निब्बाण कळायला भगवान बुद्धांनी धम्म तुम्हाला सांगितला, सोपा करून सांगितला त्यांनी. भगवान बुद्धाला स्वतः प्रश्न पडला होता, मी हे सांगू की नको म्हणून. याच्यावरून विचार करा की तथा सम्यक संबुद्धाला विचार पडला होता की हे लोकांना समजेल की नाही समजेल. आणि दुर्दैवानं म्हणावं लागतं की अजूनही आम्हाला समजलं नाही. आजही आम्ही आमच्या कुठल्या तरी वेगळ्याच याच्यामध्ये असतो. आम्हाला थोडंसं समजलं की आम्ही त्या पद्धतीने. आणि मग एका ठिकाणी सांगितलंय, बाबासाहेब स्वतःच म्हणतात की मी शेवटपर्यंत विद्यार्थी होतो. बाबासाहेब तुम्ही, मला वाटतं ते पुस्तकच आता गहाळ झालेलं आहे. माई साहेबाचं पुस्तक आहे की ती माझी भूमिका यशोधरेची. आपण याच्या बाजूला चाललो पुढे, काय हरकत नाही. त्या माझी भूमिका यशोधरेची माई साहेबावरती जेव्हा आरोप घेण्यात गेले की बाबासाहेबाचा खून माई साहेबांनीच केला, त्याच्यावर चंद्रकांत खैरमुडे सारख्या माणसांनी खूप मोठे पुस्तकही लिहिली. त्या याच्यामध्ये ती म्हणते आणि बाबासाहेबही कबूल करतात की मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. का म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेबाचं तत्वज्ञान आम्हाला फक्त बाबासाहेब कुठले शिकवले? राजकारणी बाबासाहेब शिकवले आम्हाला, आणि आम्ही बाबासाहेब राजकारणी ऍक्सेप्ट केले. बाबासाहेबाची पहिली PhD अर्थशास्त्रावरती आहे. अर्थशास्त्र बाबासाहेब कोणाला माहिती आहेत का? बाबासाहेबाचं अर्थशास्त्र ही PhD ला शिकवलं जातं फक्त. का? तो कौटल्य कधी जन्मालाच नाही आला, पण त्याचं अर्थशास्त्र बामणाने निर्माण केलं, ते तुम्हाला शिकवलं जातं. बाबासाहेबाचं अर्थशास्त्र PhD ला शिकवलं जातं, कारण तुमची मुलं तिथं 0.5% पोहोचतात. तुम्हाला ते माहिती झालं नाही पाहिजे. म्हणून बाबासाहेब कुठल्या पद्धतीने आम्हाला शिकवल्या गेला पाहिजे, बाबासाहेब आम्ही कुठला ऍक्सेप्ट केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबाचं ते व्याख्या आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने घेतो. बाबासाहेबांनी जेव्हा धम्म स्वीकारला तेव्हा बाबासाहेब म्हटले की आता याच्यानंतर मी फक्त बौद्ध धम्माचंच काम करेन. हे सगळे पण कुठल्या परिप्रेक्षामध्ये म्हटले होते ते? किंवा कुठलाही मुलगा जेव्हा आपण बाप कधी म्हणतो की आता माझं सगळं संपलं, हे बाबा तुझ्या हवाली केलं, आता मी घरी बसतो, असं कधी म्हणतो बाप? की पोरगा लायक झाला तर. जर नालायक असेल तर म्हणेल का? एखाद्या फॅक्टरीचा बाप मुकेश अंबानीचं पोरगा येडं असतं तर त्याला चेअरमन केलं असतं का? हेच म्हणायचं होतं बाबासाहेबाला की माझी समाज जर सुदृढ झाली तर मी धम्माच्या मागे लागेल. आम्ही झालोत का? काल आम्ही वर्षावर जाऊन भोजन करून आलो, आज बघितलं तर आज परत दुसरे बोर्ड लागले. म्हणजे ते प्रहारवाले बी काहीतरी देणार आहे. माझ्या विरोधात बहुतेक आमच्या भिक्षू संघावाले काहीतरी ऍक्शन घेतील, घेऊ घेतली. तुम्हाला काय करायचं? मी सामनेर आहे. अजून उपसंपदा झाल्यावर भानगड झाली असती. मी सामनेर आहे, काय नाही म्हटलं की बाबा हे घ्या तुमचं, तुम्हाला चाललं मी काय झालं. कारण बुद्धांनीच सांगितलं की खरं बोला, धम्म जसा असेल तसा सांगा. मग कोणाला राग येऊ चाहे लोभ येऊ, मग त्यांना राग जरी आला, लोभ जरी आला, की मला जे हो चूक असू शकेल मी, कारण बुद्धाने चर्चेला परवानगी दिली. बुद्धाला मी कालच्याच प्रवचनात सांगितलं ना की आताच नाही तुम्ही प्रश्न विचारात. बुद्धाला त्यावेळेस पण लोक एकदम कठोर प्रश्न विचारत होते, एकदम कठोर प्रश्न विचारतात. म्हणून धम्म समजावणं आणि धम्म समजून घेणं एवढं सोपं नाहीये. मी काल तुम्हाला जसं बोललो की तुम्हाला जर हा बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घ्यायचा असेल तर हा 3 महिन्यात घेता येणार नाही. कारण ही सगळी सूत्र आहे त्याच्यामध्ये. कारण याचं ट्रान्सलेशन आहे, मी बरोबर समजदारीने आरोप करतो, याचं ट्रान्सलेशन पण बरोबर झालेलं नाहीये. की जे बाबासाहेबाला इंग्लिशमध्ये जे अपेक्षित आहे, तुम्हाला जर चांगले इंग्लिश थोडीफार तरी जाणता तुम्हाला की हे पुस्तक सोबत ठेवा आणि इंग्लिशचं पुस्तक ठेवा आणि नंतर वाचा. ट्रान्सलेशनही बरोबर नाहीये. म्हणून हेही काम कोणाला तरी करावं लागेल की ते याला की कुठेतरी आलंय म्हणतात की आता ते गायनाच्या, जसं आता तुम्ही परत म्हणाल की त्रिपिटक गायनाच्या गाथा या पद्य रूपातच आहेत ना. आजही आपण गाथा बिथा ज्या म्हणतो तो गाण्याच्या स्वरूपाच्याच आहेत ना. तसं यालाही ती लय दिल्या गेली पाहिजे, आणि ती दिली म्हणतात कोणीतरी, असं मी वाचलंय कुठेतरी.
म्हणून बुद्ध धम्म समजणं किंवा बुद्ध धम्म सांगणं, कारण मी पहिलेच भस्के साहेब जेव्हा तिकडे आले तेव्हा मी आमच्या भिक्षूजवळच म्हटलो होतो की तो ग्रंथ मी वाचण्याच्या लायक आहे, पण लोकांना सांगण्याच्या लायक झालोय का? कारण जर मलाच कळा, कारण कालचंही उदाहरण सांगितलं की जेव्हा मी त्या रस्त्याने येत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला काय वाटतंय, बुद्ध धम्म म्हणजे असंच लिहिलंय का बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी जेव्हा येवला मुक्कामी घोषणा केली, बाबासाहेब तेव्हापासून लिहित होते. बाबासाहेब तेव्हापासून त्याच्यावर विचार करत होते आणि जवळजवळ 40 वर्षाचं मंथन आहे या ग्रंथामध्ये. काल भंतीजी मला बोलले की बाबासाहेबांनी एक घटना नाही लिहिली, कारण त्या घटनेमध्ये बाबासाहेबाला व्यवस्थित लिहू दिलं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसरी घटना लिहिली, तिचं नाव हिंदू कोडबी. त्यावेळेस त्यांनी ती स्वीकारली नाही आणि मग बाबासाहेबांनी तिसरी घटना लिहिली, त्याचं नाव बुद्ध आणि त्याचा धम्म आहे. म्हणून या 3 घटना बाबासाहेबांनी तुमच्या करता लिहिल्या की तिथे जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही असे वागा, न्याय तुम्हाला मिळेल. कारण बुद्ध धर्मानुसार तुम्ही जर वागायला गेलात तर त्यात राजकारणही आहे, अर्थकारणही आहे, समाजकारणही आहे, सर्व गोष्टी आहेत बुद्ध आणि धम्म. म्हणून तो समजून घेताना आणि समजावताना एवढी साधी गोष्ट नाहीये. बुद्ध धम्म समजून घेणं आणि समजावणं बुद्धाच्या काळापासून समजावत आले. एका अशोकाला कळला आणि अशोकानंतर बाबासाहेबाला कळला. माहिती नाही बाबासाहेबानंतर कोणाला कळेल. आपण दावा करतो आम्हाला कळाला, आम्हाला कळालाय का? नाही. जर आम्हाला कळाला असता तर आमच्या बोधिसत्वाचं किंवा आमच्या बापाचं स्वप्न बाप राहूनही जवळजवळ 68 वर्ष झाले, पूर्ण भारत बौद्धमय झालाय का? नाही. आम्ही मग आमच्या पद्धतीने सांगतो, बाबासाहेबांनी आमच्याकरता ठेवलाच नाही म्हणतो. केला, झेंड्यावर चित्र केलं, त्या राष्ट्रपतीच्या पाठीमागं लिहिलं, राजभवनात केलं, राजमुद्रा दिली, झाला भारत बौद्ध. ह्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि म्हणून निब्बाण हे एवढं साधी गोष्ट नाही. निब्बाणापर्यंत जाणं खूप मोठी गोष्ट आहे. निब्बाण हे बौद्ध धर्माचं अतिउंच शिखर आहे की ज्या शिखरापर्यंत पोहोचायला खूप काही आपल्याला आत्मसात करावं लागतं. बौद्ध धर्मातली ती एक उंच शिखराची पदवी आहे. उंच शिखरातलं मिळालेलं ते मोठं पद आहे. उंच शिखरावर गेलेला तो एक आमचा खूप मोठा परमोच्च बिंदू आहे. म्हणून निब्बाण समजावताना जरी एवढंसं गोष्ट असेल, 4-5 प्रकरणं घेतली, कारण बाबासाहेबांची अपेक्षा काय होती या धम्माच्या पाठीमागे, प्रस्तावनेतच ते लिहितात की धम्म ग्रंथ लिहा, आणि ते स्वतःही मान्य करतात की हे पूर्ण तुमच्या लक्षात येणार नाही आणि माझाही दावा नाही. बाबासाहेब स्वतः म्हणतात ना, प्रस्तावना जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर बाबासाहेब म्हणतात माझा दावा नाहीये. बाबासाहेबाला का वाटलं होतं असं? बाबडे बाप होते ते आपले, त्यांना वाटलं होतं की हे सगळे महाराज चांगले होते. चुकीची संकल्पना निघली त्यांच्या डोक्यात. आज जर ते जिवंत असते तर मला नाही वाटत की त्याने आपल्याला सगळ्याला सोडलं असतं. आजही समजा त्याच्यामध्ये आत्मा नावाची संकल्पना नाहीये, पण पुनर्जन्म आहे. बाबासाहेब कारण जीवन आपले ज्ञानज्योती भंते जी आहेत त्यांनी सांगितलं की ते देवलोकामध्ये आहेत. तिथं जरी असतील ते तर ते वाट बघत असतील मी कधी जातो खाली म्हणून. सांगण्याचा हा जरी विनोद असला तरी आम्ही खूप अप्रगल्भ आहोत. आणि म्हणून ह्या गोष्टी जर बघितल्या तर एक भीती वाटते माणसाला की बुद्धाच्या धर्मलयाला जाण्याला जसा पुष्यमित्र शृंग कारणीभूत होता, इथूनही हा धर्मलयाला जायला आम्ही कारणीभूत होऊ नये ही भीती वाटते. आणि ते कशाचं कारण असतं तर अज्ञान. भगवान बुद्धांनी सांगितलं की आम्हाला निर्वाण न मिळण्याचं पहिलं कारण काय? अज्ञान. त्या अज्ञानामुळेच आमच्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून की जर आम्हाला धम्म कळायचं असेल, आचरण कळायचं असेल, तर मी सोप्या भाषेत सांगितलं की आमचं घर आमचं विहार झालं पाहिजे. आमच्या घरापासून आम्ही सुरुवात केली पाहिजे. कारण बुद्ध धम्म वाचण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा चिंतनावरती ध्यान देतो. की जेव्हापर्यंत मी चिंतन करत नाही, मी त्या ऐकत नाही आणि त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत आपण धम्माच्या आचरणानुसार वागूच शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीवरती चिंतन झालं पाहिजे की भिक्षूने दिलेलं प्रवचन ठीक धम्मानुसारच आहे का? मी ग्रहण केलेलं गोष्ट धम्मानुसारच आहे का?
मी माझ्या जीवनात आचरण करत असताना मी धम्मानुसारच करते का? आणि मग ह्या चिंतनातून मिळालेल्या प्रश्नाचं उत्तर एका ठिकाणी मी तुम्हाला काल का परवाच सांगितलं की एका असे प्रश्न विचारणारी माणसं ही 4 प्रकारची असतात ना. की काही माणसाला मी ते भाजीवाल्याचं उदाहरण दिलं होतं की बायको सांगते भाजी आणायला जा, तो जातो आपला बाजारात, चौकशी म्हणून करून येतो, पण शेवटचा माणूस हा खरोखर प्रश्नाने भरलेला असतो आणि त्याला त्या प्रश्नाची उत्तरं सापडत नाहीत. काही काही माणसाला स्वतःला प्रश्नाची उत्तरं माहीत असतात, पण ते पुढच्याची मजा घ्यायची म्हणून विचारतात. पण ज्याला खरोखर प्रश्नाची उत्तरं माहीत असतात तसा तो बुद्धाकडे गेला. मी कालच्याच प्रवचनात सांगितलं. आणि मग भगवान बुद्ध त्याला आठ घालतात ना की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल, पण माझी एक आट आहे. कारण काही काही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. ज्या माणसाला खरोखर उत्तर पाहिजे तर तो आठ ऐकण्याच्या अगोदरच म्हणून जातो की ह्या मला सगळ्या अटी मंजूर आहे, कारण मी ते जाणण्याकरता उतावीळ आहे, मला त्याला आवश्यकता आहे मला त्याची. आणि बाजूचा भिक्षू असतो, खूप गंभीर प्रश्न आहेत. का असतो तो? की तो भिक्षू म्हणतो त्याला की जेव्हा विचारला जातं अरे वेळ्या माणसा आत्ताच विचारून घे काय घ्यायचं, कारण तू 1 वर्षभर जर मौन राहिलास तर तुला विचारायची गरज पडणार नाही, कारण तुझ्या मौनातच सारे उत्तर मिळून जातील. तसे आपण मौन आहोत का? नाही. चिंतनशील आहोत का? नाही. कारण आपली उत्तरं आपल्यालाच मिळतात. म्हणून अत्तदीप भव काय अर्थ आहे त्याचा? केला का कधी विचार? आम्ही तुझं उत्तर तुला शोधावं लागेल, दुसरीकडे नाही भेटणार. माझ्यासारखा भंतीजी इथं बसून किती सांगितलं आणि तुम्ही प्रयत्नच नाही केला, इथे मी प्रवचन करतो आणि बाहेरच असेल तर काय होणार आहे? कारण अत्तदीप भव बुद्धाचं हे वाक्य आहे की तुझाच प्रकाश तुला शोधावा लागेल, त्याच्याशिवाय तुला काहीही भेटणार नाही. अत्तदीप भव व्हावा लागेल. म्हणून प्रवचन करून, ग्रंथ ऐकून किंवा कुठल्याही गाथा म्हणून आपल्याला बुद्ध धम्म कळणार नाही. त्याला फक्त खाली कल्याण मित्र म्हटल्या गेले. तसं मी उदाहरण दिलं की नाही, यशवंतराव युनिव्हर्सिटी आहे, पत्राद्वारेही तुम्हाला ग्रॅज्युएट होता येतं, पण ते सर्वकष नॉलेज नसतं. सर्वकष नॉलेज व्हायला अधिकृत प्राध्यापक लागतो. तसंच तुम्हाला बुद्ध धम्मामध्ये कळाय करता फक्त खाली एक सर्वकष कल्याण मित्र, मग त्याला तुम्ही भिक्षू म्हणा, बौद्धाचार्य म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, फक्त कल्याण मित्र लागतो. कारण त्यांनी समजावल्यावर चिंतन करायचं असतं की जशाला तसं स्वीकारायला बुद्धानेही नाही सांगितलं ना. की आज इथे श्रद्धारक्षित भंतीजीने प्रवचन केलं, जशाला तसं ऐकलं, श्रद्धारक्षित भंतीजीने सांगितलं अमुक अमुक करा, आणि लगेच तुम्ही जाऊन करायला सुरुवात केली. श्रद्धारक्षित काय बुद्ध आहेत का? त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे की ते बोलतात ते खरं आहे की खोटं आहे. मी परीक्षा घेऊन पाहिलं पाहिजे, मी स्वतः त्याची कस लावला पाहिजे. बिना कस लावल्याचा कुठलाही धम्म मी स्वीकारणार नाही, कारण मग त्या धम्मात आणि ह्या धम्मात आपल्याला काही फरक होणार नाही. की मरी आईला कोंबडं कापलं की तुम्हाला नोकरी लागेल, याच्यात आमच्या याच्यात काय फरक आहे? नाही. धम्म अधम्मात काय फरक आहे? आपण एवढी प्रकरणं शिकत आहोत. धम्म आम्हाला कुठे समजला, धम्म आम्हाला कुठे कळाला? कारण म्हणून मग निब्बाणापर्यंत येताना निब्बाण एवढं तात्विक आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं की नाही त्याची गोष्ट की म्हणतो की बुद्ध झूट आहे. खूप मोठा शास्त्रज्ञ, तो रोज उठून म्हणायचा बुद्ध झूट आहे आणि पूजा तर मात्र रोज करायचं, अगरबत्ती लावायचा, पंचांग प्रणाम करायचा, फुलंही वाहायचं. मग लोक म्हणायचे क्यों बोलताय बुद्ध झूठा आहे? म्हणजे बुद्धाने स्वर्ग नाकारला आणि मी बुद्धाच्या मार्गावरून चालत गेलो तर मला स्वर्ग दिसला. लोक म्हणे सांग, तर म्हणे सांगता येत नाही, तो अनुभूतीचा मार्ग आहे. असंच आहे आपले. कारण धम्म हा अनुभूतीचा आणि अनुकरणाचा मार्ग आहे. म्हणून निब्बाणाला जाण्याकरता तुम्हाला अनुभूती आणि अनुकरण केल्याशिवाय निब्बाण असं सांगता येईल का? म्हणून बुद्धाने सांगितलं ना की 4 गोष्टी बुद्धाने मान्य केल्या. की बुद्ध काय बोलले की मी तुम्हाला माझं हृदय असं उघडं करून नाही सांगू शकणार की ते किती निर्मळ आहे. बुद्धत्व असं तुमच्या हातात नाही देऊ शकतात, मनात आणलं तरी. माझ्या मनात जरी असलं तर बुद्ध काय म्हणतात की मी तुम्हाला बुद्धत्व बहाल करू शकत नाही, ते तुम्हाला तुमच्या प्रयत्नाने कमवावं लागतं. मी तुम्हाला कुठलीही गोष्ट की माझं याच्यावरती प्रेम आहे किंवा माझं त्याच्यावरती असं आपण दाखवू शकतो का? म्हणून बुद्धांनी काही मर्यादा सांगितल्यात आपल्याला, आणि म्हणून त्यांनी त्या 14 प्रश्नाची उत्तरं दिली नव्हती. कारण बुद्धांनी ह्या शब्दात सांगितले की ते निरर्थक आहे. आणि आजही आम्ही निरर्थक प्रश्नाच्याच पाठीमागं आहोत. त्या निरर्थक प्रश्नाकरता बौद्ध धर्मामध्ये कितीतरी शकलं झालं.
म्हणून ते निरर्थक प्रश्न विचारणं आणि निरर्थक प्रश्नाच्या पाठीमागे आपण धावणं, याच्याच पाठीमागे आपण धावत सुटलो. आणि म्हणून निब्बाण, जर निब्बाण आपल्याला मिळवायचं असेल तर भगवान बुद्धांनी आपल्याला मार्ग सांगितले. बाबासाहेबांसारख्या तपस्व्याने, बोधिसत्वानी सांगितलं की जास्त भानगडीत पडू नका. बाबासाहेबाला का माहित नव्हतं का? बाबासाहेबांनी हा ग्रंथाबरोबर दुसरा का ग्रंथ नाही लिहिला एखादा, की अशी मांडी घालून बैस, असा तसा करून बैस, मग तुला निब्बाण मिळेल? बाबासाहेबाला माहित नव्हतं का की सगळे अनाडी आहे, त्यांना हाताला धरून शिकवावं लागेल? बाबासाहेब म्हटले या भानगडीत पडू नका, आर्य अष्टांगिक मार्ग पाळा, निब्बाण मिळून जाईल. तरी आमच्या डोक्यात जात नाही, आम्ही बाबासाहेबांपेक्षाही मोठे व्हायला. किती शब्द सांग, निब्बाणाचा चॅप्टर त्यांनी फक्त 12 याच्यात संपवला, 12 वाक्यात. कारण त्यांना माहिती होतं की जास्त बुद्धी लावायला जाल तर तुम्हाला धम्मही कळणार नाही. माझे ते एक चुलते होते, ते असंच सांगायचे की कोणी आलं त्यांना तत्वज्ञान द्यायला सांगितलं, ते म्हणते हे बाबा थांब, माझ्याकडे एवढीशी बुद्धी आहे, तिला पेलणारी गोष्टच फक्त सांग. कारण लोक म्हणतात त्या बुद्धीत जास्त घातलं की माणूस येडं होतं, आणि येडं झालेलं माणूस दगड मारते. तसं व्हायची वेळ काही माझ्यावर आणू नको. म्हणून आम्हीही की बुद्ध धर्म आम्हाला सोप्या भाषेत, बुद्धांनी, कारण काय 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 गोष्टी आपण घ्यायच्या. भगवान बुद्धांनी पाली भाषेतच का धम्म सांगितलं? मग ते म्हणतात ना संस्कृत ही देवाची भाषा आहे, सम्यक संबुद्ध आहे. आता बऱ्याचशा लोकांचे अनर्गल प्रश्न असतात, सम्यक संबुद्ध आहेत, त्यांना जर सगळं ब्रह्मांड कळतं तर मग त्यांनी पाली भाषेतच का दिला, सगळ्या भाषेत द्यायला पाहिजे? मूर्खपणाचा प्रश्न आहे की नाही? की सम्यक संबुद्धाने आम्हाला सगळ्या भाषेत सांगितलं की त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान प्राप्त त्यांनी त्यावेळेच्या लोकप्रचलित भाषेत सांगितलं, कारण त्यावेळेची तिथली भाषा पाली होती. पाली भाषा ही सगळ्या भाषेचं मूळ आहे. कारण तुम्ही शिलालेख आणि याचा अभ्यास बऱ्याचशा केला, कारण काय होतं, आपण सगळेच परफेक्ट आहोत का? विकास कसा होत जातो ह्या गोष्टी सांगताना की त्यांनी त्यावेळेस हे सांगितलं की माणसाला, आणि म्हणून त्याच्यात नियम बनवला. विनय पिटक नेमकं काय आहे? आम्ही बाऊ करून बोललो. भगवान बुद्धांनी सांगितलं विनय पिटक ग्रस्तांनी वाचू नये, ती चोरी आहे. बुद्ध बोलले स्वतः. का बोलले? आता आम्ही सगळे वाचतो ना, सुत्त पिटक वाचतच नाही, जे आमच्या करता दिलंय. आम्ही काय वाचतो? विनय पिटक. ते भिक्षू करताय, मग त्याच्यात पाहतो म्हणतो भिक्षू हा संध्याकाळी पण जेवतो. अरे तुला वाचायलाच नाही सांगितलं ना ते, तुला काय करायचं? ते 5 वेळेस खाते का 4 वेळेस खाते, तुझं काम तू कर ना. तुम्हाला सुत्त पिटक वाचायला सांगितलं ना? नाही, तुम्ही ते विनय पिटकच वाचणार आणि त्याच्यात बघणार भिक्षुनीचे काय कायदे, भिक्खूचे काय आहेत त्यांचे. अरे तुझं काम तुला करायला सांगितलं, ते नाही केलं. आणि म्हणून बुद्ध बोलले, तुमच्या माहिती कर सांगतो, विनय पिटक वाचणं ही चोरी आहे. कारण ते बोलले मी की हे विनय कोणाकरता बनवले? भिक्षू करता. मग तुला वाचायचं तर कर ना, टाकलं हो भिक्षून वाच, मग पा. सांगण्याची गोष्ट अशी आहे की मी कठोर जरी बोलत असलो तरी मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की शील आणि नियम याचे जिथे जिथे जाल त्याप्रमाणे त्याची स्थल काल परत येते. कारण आईने केलेला राग हे अकुशल कर्म नाहीये. आईने आपल्या मारलेली कानफडात ही अकुशल कर्म आहे का? कारण ती चांगल्या करताच मारू शकते, वाईटा करता मारू शकते का? असा धम्म समजावणारा. म्हणून एखादा भिक्षू, त्या दिवशी मी गेलो होतो ना प्रवचनाला, तुम्हाला ती कथा सांगितली. बस झालं भिक्षू एवढा कठोर नका बोलू. म्हटलं मग तुम्हाला राग येऊ का लोभ येऊ? मी असाच बोलतो, कुठेही जाईल तरी असा करून करून काय करणार आहे तुम्ही? माझं बोलवणार नाही, आहे की नाही? भिक्षूला काय लागतंय? भोजनच लागतं ना. 5 घरं मागेल. ते म्हणतील आम्ही नाही देणार आमच्या जातीचे, मी मांगाच्या घरी जाईल. मांग बी नाही देणार, मी चंबाराकडे जाईल. चंबार नाही देणार, जाईन बामणाच्या घरी. त्यानं नाही दिलं तर जंगलात जाईल, फळावळ खाईल ना. व्यवस्थेला शरण जाणार नाही. आणि म्हणून सांगितलं की बुद्ध धम्म एवढा सोपा नाहीये. म्हणून राग येऊ चाहे लोभ येऊ, जो खरं सांगतो त्याच्या पाठीमागं तुम्ही जाणार नाही. कारण जेव्हा धम्म कळतो मग मात्र तेव्हा तुम्ही कितीही काही म्हटला तरी तो ऐकणार नाही. कारण अंगुलीमालाला एकच खून करायचा होता. जोपर्यंत तो खून करत होता तोपर्यंत त्याची आई त्याला भेटायला जात होती, कारण तिला माहित होते की मला हा मारणार नाही, कारण तिला मी जन्म दिला. पण जेव्हा तिला माहिती झालं की 999 झाले, आता एकच बाकी आहे,
तिनं जाणं सोडलं. काय भरोसा म्हणे याचा, हे मलाही मार आहे, याच्या डोक्यात भूत शिरलेलं आहे. हजाराची त्याला माळ द्यायची ना, तिनेही जाणं सोडलं. आणि बुद्धाने आपल्या अंतर्ज्ञानाने बघितलं की जो आई आणि बापाचा खून करतो त्याला अरहंत पद मिळत नाही. आणि याच्या हातून जर चुकून ते घडलं, कारण याच्यात अजून साधुत्व जिवंत आहे, अरहंत होण्याची त्याच्यात पात्रता अजून आहे. त्या कोणाला कळलं? ते बुद्धाला कळलं. आणि म्हणून बुद्ध गेले, आई नाही गेली. कारण आईला कळलं, आई बुद्ध नव्हती ना, आईला काय माहिती, म्हणे मारून टाकेल मला, कारण त्याला कसं करून हजार करायचे. इथे धम्म कळला पाहिजे आपल्याला. कारण ज्या दिवशी आपल्याला कळतो, ज्या दिवशी अंगुलीमालला कळला, अंगुलीमालाचा मृत्यू कसा झाला माहितीये का? ज्या लोकांच्या बापाला मारलं होतं त्या लोकांच्या बापानी दगड मारले अंगुलीमालाने, रक्तभंबाळ केले अंगुलीमाल, रक्ताने भरलेले ते बुद्धाकडे येत आहेत. आणि बुद्ध एका वाक्यात म्हणतात, अंगुलीमाल हे तुला सहन करावं लागेल. करू का आपण आता हे सगळं? म्हणून एवढा सोपा आहे का निब्बाणाचा मार्ग? कारण हाच प्रश्न सांगितला मी तुम्हाला की पुनर्जन्म आहे. 999 खून करूनही अंगुलीमाल अरहंत होतात. कारण का? कारण त्याच जन्मामध्ये फेडलं. कर्म सिद्धांतही सांगितला भगवान बुद्धाने, म्हणून वांझोटा नाही सांगितला. भगवान बुद्धाच्या वचनाला आजपर्यंत कुणीही चॅलेंज करू शकलं नाही, जगामध्ये नाही. आणि बुद्धाचं कुठलंही वचन खोटं झालेलं नाही, आजपर्यंत नाही झालं. आणि म्हणून बुद्धवाणी किंवा बुद्ध धर्म, मी तुम्हाला 2-4 उदाहरणातून सांगितलं की जसा बाबासाहेबाशिवाय गांधी पूर्ण नाही झाला, तसा तुमचा पीके पिक्चर मध्ये फक्त खाली भंतेजी एसटी मध्ये बसवलेला दिसला, भंतेजीला बोलू नाही दिलं. एवढा सुंदर धर्म आहे तुमच्याकडे, फक्त तो समजला पाहिजे, तो तुमच्या आचरणात आला पाहिजे. आणि म्हणून निब्बाण आणि बौद्ध धर्म समजणं हे खूप मोठी गोष्ट आहे. निब्बाणावरती बाबासाहेबांनी ह्या चॅप्टरमध्ये एक 4 प्रकरणं घेतलेली आहेत. आणि म्हणून ती समजावताना बहुतेक माझ्या डोक्याच्या वरून जातात, ते तुमच्याही जातील, पण माझ्या जेवढी डोक्यात गेली तेवढी डोक्यात घालण्याचा मी तुमच्या प्रयत्न जरूर करेन. मला वाटतंय प्रकरण आज आपण इथेच संपवू. दुसऱ्या प्रकरणाला मग आपण उद्यापासून सुरुवात करू. काय सांगायचं होतं आहे तुम्हाला?